रेकॉर्डिंग सुरू होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला प्रेझेंट. ओके. तर आता रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. सगळ्यांनी अटेंडन्स लिहा चॅट बॉक्समध्ये. ओके, गुड. ठीक आहे. तर आय थिंक तुमचा 13वा चॅप्टर झालेला आहे आणि आता 14th चॅप्टर आपल्याला सुरू करायचं आहे, बरोबर? बँक्स आणि इंटरेस्ट असं काहीतरी चॅप्टरचं नाव आहे. ओके, या बघा, बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. ठीक आहे, सगळेजण आन्सर देत आहेत. व्हेरी गुड. असंच प्रत्येकाने आन्सर द्यायचे. ओके. तर स्टुडंट्स किती प्रेझेंट आहेत आणि किती जणांनी अटेंडन्स लिहिली आहे? प्रद्युम्न मोटे, अदिती, शार्दुल परब, दीपिका सावंत, अनघा पवार, म्हणजे 4 5 6 स्टुडंटने अटेंडन्स लिहिली आहे. आणि कोण बाकी अजून? ओके, अजून कोणीतरी अटेंडन्स लिहिली आहे. ऋतुजा पंडित. व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी अटेंडन्स लिहिलेली आहे. तर बघा, इथे जी आपल्याला इमेज दाखवलेली आहे किंवा जे चित्र दाखवलेलं आहे ते कशाचं चित्र आहे? कशाची इमेज आहे ही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती? व्हॉट इज दिस? विच ऑफिस इज दिस? दिस इज अ बँक. ओके, दिस इज अ बँक. इथे तुम्हाला एक काउंटर दिसते, त्याच्यावरती सेव्हिंग असं लिहिलंय. सेकंड काउंटर आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती करंट असं लिहिलेलं आहे. थर्ड काउंटरच्या वरती FD असं लिहिलेलं आहे, बरोबर? आणि इकडे बँक असं नावही लिहिलेलं आहे. काही कस्टमर्स इथे आहेत. ओके, आणि जे बँकमध्ये काम करतात ते कर्मचारी आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. ओके. तर बँकचा उपयोग काय किंवा बँक कशासाठी असते? ओके, तर आपण बघणार आहोत. धनश्री. ओके. व्हॉट डज द अबोव पिक्चर शो? फाइंड आउट द नेचर ऑफ वर्क डन इन धिस ऑफिस. मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. मग आता आपण ऑब्झर्व केलं, याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसलं? जे स्टुडंट्स नवीन जॉईन होत आहेत त्यांनी प्लीज, ओके, इट्स ओके, त्यांनी प्लीज अटेंडन्स लिहा. ओके, धनश्रीने लिहिलेली आहे. तर आपण ही पिक्चर बघितलं, याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं की बँकचं पिक्चर आहे हे. आणि याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन काय काय केले की इथे बरेचसे काउंटर्स आहेत, बरोबर? प्रत्येक काउंटरवर काहीतरी वेगळं नाव लिहिलं आहे. प्रत्येक काउंटरवरती एक कर्मचारी आहे. ओके, एक ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, बँक कर्मचारी, तो आतमध्ये बसलेला आहे. काही काही कस्टमर्स आहेत, तर ते कस्टमर पैशांची घेवाणदेवाण असेल किंवा चेक्स असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यांची घेवाणदेवाण ते करत आहेत असं आपल्याला पिक्चर मध्ये दिसतंय, बरोबर? तर अ बँक इज अ गव्हर्नमेंट recognized organization that carries out transactions of money. It is a financial organization. फायनान्स रिलेट्स टू मनी. म्हणजे बँक ही गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन आहे आणि दॅट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजे बँकमध्ये मोस्टली काय होतात? पैशांचे व्यवहार होतात, फायनान्सचे व्यवहार होतात. ओके, फायनान्स रिलेट्स टू मनी. नो, वी नीड टू बी प्रुडंट इन स्पेंडिंग द मनी वी अर्न. म्हणजे आपण जे पैसे कमवत आहोत ते पैसे खर्च करताना आपण विचारपूर्वक ते पैसे खर्च करायला पाहिजे, बरोबर? वी सेव्ह मनी फॉर यूज इन द फ्युचर. म्हणजे आपण जे पैसे सेव्ह करतोय ते पैसे आपल्याला कधी उपयोगात येतील? भविष्यात आपल्याला उपयोगात येत असतात. मग आवर सेव्हिंग्ज आर मेंट टू मीट एक्सपेन्सेस ऑन एज्युकेशन, बिल्डिंग अ हाऊस, मेडिकल ट्रीटमेंट, on our occupation, such as using improved method of agriculture. So first of all, I would like to hear from you guys. All of you are comfortable in English and Marathi. मराठी आणि इंग्लिश मध्ये बोलायला सगळ्यांना चालणार आहे की कोणाला म्हणजे मराठी समजत नाही, मी हिंदी बोलायला पाहिजे असं वाटतं? तर ज्यांना असं वाटतं की मी हिंदी बोलायला पाहिजे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये हिंदी लिहा. ओके, जिनको ऐसा लगता है कि उनको मराठी समझ में नहीं आती है, so you can write Hindi in chat box so that I'll speak in Hindi as well. Okay, so nobody is putting Hindi in the chat box. Okay, Marathi is comfortable, so we will continue with Marathi and English. Okay, so आता आपण जे पैसे सेव्ह करतो ते पैसे आपण यूज कुठे करणार? आपण ते खर्च कुठे करतो? तर आपण आपल्या एज्युकेशन वरती पैसे खर्च करतो, बरोबर? आपल्याला शाळेची फीस भरायची असते, त्यानंतर शाळेची पुस्तकं असतील, नोटबुक असेल
किंवा बऱ्याचशा अजूनही गोष्टी असतात. आपल्याला शाळेमध्ये जाण्यासाठी बस असते, बरोबर, परत बॅग, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण पैसे खर्च करत असतो एज्युकेशनसाठी. त्यानंतर ओके हर्ष, हर्ष, keep your mic off. So this kind of a disturbance is not allowed. Okay, nobody will turn on his or her mic. Okay, so आपल्याला अजून पैशांची गरज कशासाठी असते? बिल्डिंग अ हाऊस म्हणजे घर बांधण्यासाठी, मेडिकल ट्रीटमेंट, आपल्याला जर काही आजार झाला तर आपण दवाखान्यात जातो, दवाखान्यात आपल्याला पैसे द्यायला लागतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, बरोबर. ऑन आवर ऑक्युपेशन सच ॲज फॉर युझिंग इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर, म्हणजे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये पण आपल्याला पैशांची इन्व्हेस्टमेंट करायची असते, बरोबर. फॉर एक्झाम्पल, कोणाचे फादर जर शेती करत असतील तर त्यांना शेतीमध्ये खूप सारा पैसा लावायला लागतो, बरोबर. बी बियाणे असतील किंवा खत असेल, औषधं असतील, त्यानंतर ट्रॅक्टर, नांगरणी, फवारणी, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात ज्याच्यामध्ये की आपल्याला पैशांची गरज असते, बरोबर. आता हा झाला एक ऑक्युपेशन ऍग्रिकल्चर. दुसरं लेटेस्ट सपोज दुसऱ्या कोणाचं तरी शॉप आहे, कपड्यांचं शॉप आहे, किंवा मग किराणा दुकान आहे, तर त्याच्यामध्ये पण सामान आणण्यासाठी जे काही आपण सामान विकतो ते सामान आपल्याला खरीदण्यासाठी पण पैसे लागतात ना. म्हणजे कुठलाही ऑक्युपेशन किंवा व्यवसाय जो असेल त्याला आपल्याला पैशांची गरज लागत असते. स्मॉल सेव्हिंग्ज मेड रेग्युलरली accumulate over a period to become a large amount and prove useful in the future. An amount kept in bank remains safe and also grows over the years. Okay, म्हणजे आपण छोटी छोटी सेव्हिंग जर करत गेलो, आपण थोडे 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 पैसे जर जमा करत गेलो तर काही दिवसांनी काय होतं की आपल्याकडे खूप सारे पैसे जमा होतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आपण 10 रुपये प्रत्येक दिवशी आपण जर सेव्ह करतोय तर महिन्याचे आपण किती सेव्ह करतोय? 300 रुपये सेव्ह करतोय. एका वर्षाचे आपण किती सेव्ह करतोय? 3600 रुपये सेव्ह करतोय, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपण छोटी जरी सेव्हिंग करत असलो बऱ्याच दिवसांसाठी तरीही आपल्याकडे खूप जास्त पैसे जमा होऊ शकतात. ओके, आणि हे जमा झालेले पैसे आपण कुठे ठेवत असतो? वी पुट दिस अमाऊंट ऑर द सेव्हिंग्स इन बँक. का बँकमध्ये? कारण की बँकमध्ये सेफ असतात. ओके, बँकमध्ये पैसे सेफ असतात, तिथून कोणी चोरू शकत नाही, आणि ते ग्रो पण होतात. आता ग्रो कसे होतात? तर आपण जे पैसे बँकमध्ये ठेवतो त्या पैशांवरती आपल्याला इंटरेस्ट भेटतो. काय भेटतो? इंटरेस्ट, किंवा ज्याला आपण व्याज म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल, आपण जर 10,000 रुपये बँकमध्ये ठेवले 2 वर्षांसाठी, ओके, 2 वर्षांसाठी आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपये ठेवलेत, तर आपल्याला त्या 10,000 रुपयांवरती काहीतरी व्याज मिळतं. म्हणजे 2 वर्षानंतर जर आपण पैसे काढण्यासाठी जाणार तर आपल्याला 10,000 नाही मिळणार, 10,000 पेक्षा काहीतरी जास्त पैसे मिळतील. आता व्याजाचा जो दर असतो किंवा इंटरेस्टचा जो दर असतो तो चेंज होत असतो, तर त्या हिशोबाने पैसे पण चेंज होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 10,500 रुपये मिळू शकतात किंवा 11,000 देखील मिळू शकतात. ओके, म्हणजे प्रत्येक बँकचा, प्रत्येक अकाउंटसाठीचा जो इंटरेस्टचा रेट असतो तो वेगवेगळा असतो. म्हणजेच बँकेत पैसे ठेवण्याचा उपयोग काय? तर बँकेतले पैसे सेफ आहेत आणि ते ग्रो पण होतात, म्हणजे वाढतात देखील. ओके, सेफ कसे आहेत? तर त्यांना कोणी चोरू शकत नाही. एकदा आपण पैसे आपल्या अकाउंटला जमा केले की त्या पैशांची राखण करणे किंवा ते पैसे त्या पैशांचं प्रोटेक्शन करणे हे काम कोणाचं असतं? बँकेचं काम असतं. त्यामुळे आपल्याला फक्त एकदा अकाउंटमध्ये जमा करायचे असतात, मग आपले पैसे सेफ राहतात. ओके, ना आता अजून एक इथे पिक्चर दिलेला आहे बघा. ठीक आहे, तर ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा बरं. आता हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत. ओके, ह्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये काय काय दाखवलेलं आहे बघा. तर फार्मर्स, एक फार्मरचं पिक्चर आहे, त्याच्यानंतर एक वुमन्स सेव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे महिला बचत गट ज्याला आपण म्हणतो, इंडस्ट्रियलिस्ट किंवा प्रोफेशनल असेल, त्याच्यानंतर स्टुडंट आणि ट्रेडर बिझनेसमॅन असेल. ओके, तर याच्यापैकी हे जे 2 व्यक्ती आहेत, ह्या 2 व्यक्तींचं इथे एरो दाखवलेलं आहे आपल्याला, बरोबर, रेड आणि ब्लॅक एरो दाखवलेला आहे. तर का दाखवलेला आहे की आता हा ट्रेडर किंवा बिझनेसमॅन जो आहे तो बँकेमध्ये पैसे जमा करतो. ओके, तो बँकेमध्ये पैसे जमा करतो, आणि हे बाकीचे जे हे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा प्रोफेशनल्स किंवा महिला बचत गट किंवा शेतकरी असतील किंवा स्टुडंट्स असतील, तर हे पैसे घेतात. पैसे कसे घेतात? फॉर एक्झाम्पल, लोन असेल वगैरे, तर ह्या लोनवरती त्यांना काहीतरी व्याज द्यायला लागतं. ओके, त्यांना काहीतरी इंटरेस्ट द्यायला लागतं. म्हणजे सपोज आता हा जो इथे व्यापारी दिसतोय, बिझनेसमॅन दिसतोय, ओके, हा बिझनेसमॅन काय करणार? बँकेमध्ये 20,000 रुपये जमा करणार. ओके, फॉर एक्झाम्पल, आता मी इथे लिहितोय बघा, 20,000 रुपये जमा करणार. तर ह्या 20,000 रुपयांना काय करणार? हा शेतकरी जो आहे
किंवा ह्या चारीपैकी कोणीही एक जण हे पैसे घेणार बँकेकडनं. ओके, बँकेकडनं घेतले पैसे. फॉर एक्झाम्पल ह्या शेतकऱ्याने बँकेकडनं 20,000 रुपये घेतले 2 वर्षांसाठी. 2 वर्षानंतर काय करणार तो, बँकेला किती परत करणार, फॉर एक्झाम्पल 25,000 परत करणार. का 25,000 परत करणार, कारण की 2 वर्षासाठी त्याने जे पैसे वापरले त्याचं काहीतरी त्याला व्याज द्यायला लागतं, बरोबर. तर मग आता बँकेकडे पैसे किती आले, बँकेकडे पैसे आले 25,000 रुपये. आता हा जो बिझनेसमॅन आहे ज्याने बँकेमध्ये पैसे ठेवले होते 20,000 रुपये, त्याला पण तर काहीतरी द्यायला लागणार. मग बँक काय करते, बँक ह्या 25,000पैकी 22,000 रुपये किंवा 23,000 रुपये ह्या बिझनेसमॅनला परत देते. म्हणजे ह्या बिझनेसमॅनने ठेवले किती, 20,000 रुपये ठेवले आणि परत किती भेटले त्याला, 23 भेटले, म्हणजे 3,000 रुपये एक्स्ट्रा भेटले. बँकेने काय केलं, फक्त बिझनेसमॅन कडून 20,000 घेतले, शेतकऱ्याला 20,000 दिले आणि शेतकऱ्याकडून 25 घेतले. ओके, तर ह्या 25 पैकी 23 बिझनेसमॅनला दिले आणि उरलेले 2,000 कोणाला राहिले, मग हे राहिले बँकेला. ओके, तर मग अशा प्रकारे बँकेमध्ये पैसा जमा होत असतो. ओके सर, अशा प्रकारची एक पद्धत राहते फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची. ओके, तुम्हाला समजतंय मी जे काय बोलतोय ते, मी जे काय सांगतोय ते. सगळ्यांनी एकदा चॅट बॉक्स मध्ये येस लिहा. ज्याला कोणाला समजत नाहीये, अवघड वाटतं, त्यांनी असंही लिहा, सर आय डोंट अंडरस्टँड. ओके, everyone is saying I understand, I understand. Yes, okay, everyone please give response. Only 3 people have given the response. प्रत्येकाने रिस्पॉन्ड द्यायचं. ओके, मी सगळ्यांना शिकवतोय ना, तर मग सगळ्यांनी आन्सर द्यायचं. तीन तीन स्टुडंट्सना फक्त मी शिकवतोय का, नाही, मी सगळ्यांना शिकवतोय. आय नीड आन्सर फ्रॉम एव्हरीवन. ओके, 4. व्हॉट अदर पीपल आर डुईंग, they must be watching TV or something else. They must be doing something else. Okay, 6 people have given the answer. How many people are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, and 9. 9 students are there. Okay, 9 students are there. So how many have given the response? Let me see. 1, 2, 3, 4, 5, 6. Only 6 students have given the response. 3 students still have not given the response. चला ठीक आहे. तर ते ओके, आता 7व्याने पण दिलं. ठीक आहे, म्हणजे इतक्या जणांनी आन्सर दिलं, तर याचा अर्थ असा की आपण कंटिन्यू करू शकतो. ओके, तर व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टँड्स फॉर. आता ही सेंटर मध्ये जी बॅग ठेवलेली आहे, त्या बॅग वर जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल कसला आहे, व्हॉट इज दिस सिम्बॉल, कॅन एनीवन टेल, व्हॉट इज दिस सिम्बॉल. दिस सिम्बॉल इज ऑफ रुपीज. ओके, आपण जी प्रत्येक नोट बघतो त्या नोट वरती असा एक सिम्बॉल असतो, हा सिम्बॉल आहे रुपीजचा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड एव्हरीवन, रुपीजचा सिम्बॉल आहे. ओके, आता बघा, व्हॉट डू द एरोज इन द पिक्चर टेल यू. आता ह्या एरोजचा मतलब काय असतो, म्हणजे अर्थ काय असतो, हे मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण आता पुढे जाऊयात. ठीक आहे, आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे तुमची, प्रोजेक्ट वर्क जे आहे, प्रोजेक्ट वर्क काय आहे की टीचरने स्टुडंट्सना घेऊन बँकेमध्ये जायचंय आणि व्हॉइस इज लो, इज इट. बाकी लोक सांगा मला, व्हॉइस इज क्लिअर ऑर नॉट. वन स्टुडंट इज सेइंग दॅट व्हॉइस इज लो, व्हॉइस इज क्लिअर. ओके, ओके, ज्यांना माझा आवाज येत नाही त्यांनी प्लीज एकदा स्वतःचं नेटवर्क चेक करा आणि चांगल्या एरियामध्ये नेटवर्क असेल तिथे बसा. ओके, तर प्रोजेक्ट वर्क काय आहे बघा. तर या प्रोजेक्ट वर्क मध्ये स्टुडंट्सनी बँकेला व्हिजिट करायचंय आणि बँकेमध्ये कशा प्रकारे काम चालतं याची थोडीशी पाहणी करायची. तर मला आता सांगा, तुमच्यापैकी कोण कोण बँकेमध्ये व्हिजिट केलेलं आहे. प्रत्येकाने आपलं नाव लिहायचं. ओके, जे जे विद्यार्थी बँकेमध्ये गेलेले आहेत त्यांनी स्वतःचं नाव चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, चला, दीपिका बँकेमध्ये गेलेली आहेस आणि ट्रान्झॅक्शन पण बघितले आहेत. ओके, दीपिका, ऋतुजा, धनश्री, प्रद्युम्न. अजून बाकी लोक बँकेमध्ये नाही गेले का, शार्दूल. ओके, चला, जे जे लोक बँकेमध्ये गेले आहेत त्यांनी नावं लिहा चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, ओके, अनघा. ओके, तर आता मी तुमच्यापैकी एका जणाला क्वेश्चन विचारणार, त्याने माईक ऑन करून आन्सर द्यायचे. ओके, जर आता तुम्हाला, आपल्याला जर समजा पैसे भरायचे किंवा बँकेमध्ये पैसे जमा करायचे, तर आपल्याला काय करायला लागतं, कोणाला आन्सर द्यायची इच्छा आहे, हु वॉन्ट्स टू गिव्ह द आन्सर. आपल्याला जर बँकेमध्ये पैसे जमा करायचे तर आपण काय करतो, कोणाला माहितीये,
ज्यांना माहिती आहे त्यांनी लिहायचं चॅट बॉक्समध्ये, तू स्वतःचं नाव लिहा किंवा मग रेज हँडचं एक ऑप्शन आहे बघा तिथे माईकच्या शेजारी. आय नो. ओके ओके, यू कॅन टर्न ऑन युअर माईक अँड टेल अदर्स की आपल्याला पैसे जर जमा करायचे तर आपण काय करू शकतो. ओके चला, ज्यांनी हॅलो. पहिलं नाव दिलंय त्यांनी, हा ओके ओके चला, माईक ऑन केलेला आहे, हा बोलू शकता. पहिले अकाउंट खोलावं लागतं. ओके नंतर नंतर अकाउंट खोलल्यानंतर आपण पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करू शकतो आणि मग घेऊ पण शकतो. ओके व्हेरी गुड. चला ठीक आहे, बंद करा माईक. ओके हा, अजून आता नेक्स्ट कोण आहे? पंडित, तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता की आपल्याला पैसे जर जमा करायचे बँकेमध्ये तर काय करावं लागतं. पटकन माईक ऑन करायचंय, नाही तर दुसरा विद्यार्थी ऑन करणार मग. ओके हॅलो. हा हा बोला. आपलं खातं खोलावं लागतं आणि मग हा आपण त्याच्यामध्ये पैसे भरू शकतो. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. चला ठीक आहे, माईक बंद. धनश्री माईक सुरू कर. यस सर. सर हम्म. आपण आहे ना ती स्लीप भरली ना, तर मग आपण हम्म. बँकेमध्ये पैसे जमा करू शकतो. ओके व्हेरी गुड. चला ठीक आहे, सगळ्यांनी आता माईक बंद ठेवायचे. बघा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, बँकेमध्ये खातं खोलायला लागतं. बरोबर, आपलं जर खातं नसेल तर आपण बँकेमध्ये पैसे जमा करू शकत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ज्यावेळेस आपण बँकेमध्ये खातं आपलं असतं त्यावेळेस आपल्याला एक पासबुक मिळतं आणि पासबुक वरती आपला अकाउंट नंबर पण लिहिलेला असतो. बरोबर, आपला अकाउंट नंबर मिळतो, आपला एक पर्टिक्युलर अकाउंट नंबर असतो. मग तो अकाउंट नंबर आपण त्या एका स्लिप वरती लिहितो, तिथे आपल्याला स्लिप मिळते बँकेमध्ये, त्या स्लिप वरती अकाउंट नंबर लिहायचा, त्याच्यानंतर किती पैसे आपल्याला भरायचे ते पैशांची अमाऊंट तिथे लिहायची, आणि ते पैशाची स्लिप आणि पैसे आपण काय करणार, आपण त्या ऑफिसरला देणार किंवा त्या कर्मचाऱ्याला देणार, आणि मग ते काय करणार, एक शिक्का मारून छोटी जी स्लिप असते ती आपल्याला परत देणार, की तो आपल्याकडे प्रूफ असतो की आपण इतके इतके पैसे भरलेले आहेत. ही प्रोसिजर असते पैसे भरण्याची. ओके, पैसे काढण्याची प्रोसिजर प्रोसिजर पण सेम, फक्त पैसे काढण्याच्या प्रोसिजर मध्ये आता नवीन गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, तर एटीएम मध्ये पासबुकची गरज पडत नाही किंवा अकाउंट नंबरची गरज पडत नाही, फक्त आपलं एटीएम कार्ड लागतं आणि पिन लागतो. बरोबर, पण जर आपल्याला बँकेमधून जर पैसे काढायचे तर आपल्याला एक स्लिप भरायला लागते आणि पासबुक देखील लागतं. आपलं जे पासबुक दिलं राहतं ना बँकेने, ते पासबुक पण लागतं, आणि ज्या व्यक्तीचं अकाउंट आहे त्याच व्यक्तीला तिथे पैसे काढायला जाता येतं. ओके, एटीएमचं तसं नाही, एटीएम मध्ये कुणीही कोणाच्याही एटीएम मधून पैसे काढू शकतो जर त्याला पिन माहित असेल. बरोबर, म्हणजे आपला पिन आपण आपल्या घरच्यांशिवाय कोणालाही सांगायचा नसतो. ओके, म्हणजे आपण जर आपला पिन कोणाला सांगितला आणि त्याच्याकडे जर एटीएम कार्ड असेल तर तो आपले पैसे काढू शकतो. ओके, तर ह्या गोष्टी माहित असायला पाहिजेत. आता बँक अकाउंट आपल्याला काढायला लागतं. आता तुमच्यापैकी 2-3 जणांनी सांगितलं की आपल्याला बँक अकाउंट काढायची गरज पडते. सो व्हॉट वी नीड टू ओपन अ न्यू बँक अकाउंट, म्हणजे आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट्स लागतील. बरोबर, तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात? फर्स्ट, प्रूफ ऑफ रेसिडन्स, म्हणजे आपला आपला ऍड्रेस प्रूफ ज्याला आपण म्हणतो, की आपण जिथे राहतो त्याचा एक प्रूफ पाहिजे, की त्याच्यामध्ये काय काय आलं, रेशन कार्ड आपल्या घरामध्ये असतं ते रेशन कार्डही चालतं. इलेक्ट्रिसिटी बिल का चालतं, कारण की इलेक्ट्रिसिटी बिल वरती आपला ऍड्रेस लिहिलेला असतो. ओके, त्याच्यानंतर टेलिफोन बिल वरतीही आपला ऍड्रेस असतो. डोमासाईल सर्टिफिकेट काय असतं, रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो, हे प्रमाणपत्र कुठे भेटतं आपल्याला, ग्रामसेवकाकडे भेटतं. आपल्या गावचं आपला गाव असेल. ओके, आधार कार्ड इज प्रूफ ऑफ आयडेंटिटी. ओके, इट कॅन नॉट बी कन्सिडर्ड ऍज अ प्रूफ ऑफ रेसिडेन्स फॉर बँक अकाउंट ओपनिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड. आता प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये काय, आयडेंटिटी मध्ये लागतं आधार कार्ड लागतं, वोटर आयडेंटिटी कार्ड लागतं, म्हणजे जे मतदान कार्ड म्हणतात ना त्याला, मतदान कार्ड, ते मतदान कार्ड. त्याच्यानंतर पॅन कार्ड पण चालतं. म्हणजे हे सगळे नाही पाहिजे, याच्यापैकी काहीतरी एक पाहिजे, एक तर रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टेलिफोन बिल किंवा डोमासाईल सर्टिफिकेट, सगळ्याचे सगळे असण्याची आवश्यकता नाही. आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी काय पाहिजे, एक तर आधार कार्ड किंवा मग वोटर्स आयडी कार्ड किंवा मग पॅन कार्ड किंवा पासपोर्ट और एनी अदर प्रूफ सजेस्टेड बाय द बँक बिसाइड अ रेफरन्स फ्रॉम अनदर कस्टमर हु इज अन अकाउंट होल्डर. ओके, म्हणजे आपल्याला एक ऍड्रेस प्रूफ लागणार, एक आयडेंटिटी प्रूफ पाहिजे, आणि एक अजून अशा व्यक्तीची आपल्याला त्या फॉर्मवरती सही घ्यायला लागते की ज्या व्यक्तीचं
ऑलरेडी त्या याच्यामध्ये अकाउंट आहे, त्या बँकमध्ये अकाउंट आहे, असा एक व्यक्ती पण आपल्याला लागतो. ओके. स्मार्ट कार्ड इज डिफरंट थिंग. ओके. स्मार्ट कार्डची गरज आपल्याला अकाउंट ओपन करताना नाही लागत ना. स्मार्ट कार्ड इज डिफरंट थिंग. ओके. ठीक आहे पंडित. ओके गुड. चला, तर आता अकाउंटचेही 2-3 टाइप्स राहतात, त्यापैकी आपण एक टाइप फक्त, 2 टाइप आपण फक्त बघणार आहोत. ओके. अकाउंटचे कुठले कुठले टाइप राहतात मी जिथे इथं हायलाइट करतो तिथे तुम्ही लक्ष द्यायचं. पहिला असतं सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट याचं नावच काय आहे, सेव्हिंग अकाउंट नाव आहे. म्हणजे आपण सेव्हिंग अकाउंट जर ओपन केलं तर आपण ह्या उद्देशानं अकाउंट करतोय, आपण अकाउंट ओपन करतोय की त्या अकाउंटमध्ये आपल्याला पैसे सेव्ह करायचे, पैसे जमा करून ठेवायचे. ओके. त्यासाठी आपण ते अकाउंट ओपन करत असतो. तर ह्या सेव्हिंग अकाउंट मधनं आपण पैसे काढूही शकतो आणि पैसे टाकूही शकतो. म्हणजे पैसे विथड्रॉ करू शकतो आणि पैसे डिपॉझिटही करू शकतो. डिपॉझिट करणे म्हणजे बघा, डिपॉझिट मनी म्हणजे पैसे अकाउंट मध्ये टाकणे आणि विथड्रॉविंग मनी म्हणजे पैसे अकाउंट मधून काढणे. ओके. तर सेव्हिंग अकाउंटला 4% किंवा 6% ऑन द आपला इंटरेस्ट भेटत असतो. 4% किंवा 6% हा इंटरेस्ट आपल्याला भेटत असतो सेव्हिंग अकाउंटवरती, लक्षात ठेवायचं. आता 4% म्हणजे काय, तर 100 रुपयांना 4 रुपये. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 200 रुपये जर एका वर्षासाठी बँकेमध्ये ठेवलात आणि जर इंटरेस्टचा रेट 4% आहे, तर 200 म्हणजे 200 ना, 100च्या 2 नोटा तुम्ही ठेवलात, तर एका 100 रुपयांना तुम्हाला 4 रुपये भेटतात. 200 रुपयांना तुम्हाला किती रुपये भेटणार, 8 रुपये भेटणार. म्हणजे एका वर्षाच्या शेवटी तुम्हाला 208 रुपये मिळतील. समजलं. एक वर्ष जर तुम्ही बँकेमध्ये 200 रुपये ठेवलेत तर एका वर्षानंतर तुम्हाला किती रुपये मिळणार, 208 रुपये मिळणार. जर रेट 4% असेल तर, इंटरेस्ट रेट जर 4% असेल तर 208 मिळणार. आता मला सांगा, इंटरेस्ट रेट जर 6% असेल तर किती रुपये मिळतील. इंटरेस्ट रेट जर 6% आहे तर तुम्हाला किती रुपये परत मिळतील एका वर्षानंतर. तुम्ही 200 रुपये अकाउंटमध्ये ठेवताय, इंटरेस्ट रेट आहे 6%, तर किती रुपये मिळणार ऍट द एंड ऑफ 1 इयर. हु कॅन राईट इन द चॅट बॉक्स. 212 रुपीज. ओके. 212 रुपये. अजून बाकी लोक. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सगळं समजतं. व्हेरी गुड. 212 रुपये आपल्याला मिळतील. द कस्टमर गेट्स फॅसिलिटीज लाईक पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग एटसेट्रा टू ऑपरेट द अकाउंट. आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच असतील, बरोबर. पासबुक माहिती सगळ्यांना, चेकबुक माहिती आहे, एटीएम कार्ड पण माहिती आहे, मोबाईल बँकिंग पण तुम्हाला माहिती असेल. आजकाल मोबाईल बँकिंग म्हणजे आपलं हे जे फोन पे, गुगल पे आहे, दॅट इज डिफरंट. मोबाईल बँकिंग इज डिफरंट. ओके. त्याच्यानंतर SMS बँकिंग आहे, इंटरनेट बँकिंग पण तुम्हाला माहिती असेल. इंटरनेट आपला जो UPI असतो, UPI इज इन काइंड ऑफ इंटरनेट बँकिंग. ओके. दॅट इज ऑनलाईन पेमेंट जे आहे ते इंटरनेट बँकिंग मध्ये येतं. टू ऑपरेट द अकाउंट म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्ही या गोष्टींशी फॅमिलियर आहात की चेकबुक काय असतं, पासबुक काय असतं, एटीएम कार्ड काय असतं, बरोबर. म्हणजे आता एक गोष्ट तुम्हाला समजली की सेव्हिंग अकाउंट जर असेल तुमचं, बँकेमध्ये जर सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट भेटत असतो, म्हणजे व्याज भेटत असतं त्या पैशांवरती. वी हॅव टू फिल इन सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन अकाउंट or to withdraw it. Every bank has its own different forms, but the information to be given in it is same. जसं की धनश्रीने सांगितलं की आपल्याला तिथे एक स्लिप भरावी लागते, तर त्या स्लिपवर सगळी इन्फॉर्मेशन भरायची, आपल्याला पैसे डिपॉझिट करायचे असतील तर, आणि वेगवेगळ्या बँकसाठी स्लिप जी आहे ती वेगवेगळी असणार, पण त्याच्यामध्ये जी माहिती आपल्याला भरायची ती सेमच असणार ना. म्हणजे त्याच्यामध्ये अकाउंट नंबर, डेट, परत किती पैसे भरायचे ते, कोणाच्या नाव, अकाउंट कोणाच्या नावे आहे, कुठल्या ब्रँच मध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे भरायला लागतात त्या स्लिप मध्ये. ओके. देर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल्ड करंट अकाउंट. बघा, आता पहिले आपण कुठलं शिकलो, सेव्हिंग अकाउंट शिकलो, आता कुठलं शिकतोय, करंट अकाउंट शिकतोय. बघा, हे करंट अकाउंटला मी इथे अंडरलाईन करतोय. तर करंट अकाउंट मध्ये काय असतं, करंट अकाउंट मध्ये तुम्हाला तुमच्या पैशांवरती व्याज मिळत नाही किंवा इंटरेस्ट मिळत नाही, पण ह्या अकाउंटचा उपयोग काय, तर ह्या अकाउंट मधून तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता आणि कितीही वेळा त्याच्यामध्ये पैसे जमा करू शकता. सेव्हिंग अकाउंटचं तसं नाही. सेव्हिंग अकाउंटला एक पर्टिक्युलर लिमिट राहते की म्हणजे तुम्ही इतक्या वेळाच पैसे काढू शकता आणि इतक्या वेळात पैसे भरू शकता, नाही तर मग तुम्हाला चार्ज लागतो सेव्हिंग अकाउंटला. ओके. पण करंट अकाउंटचं तसं नाही. करंट अकाउंटला काय, तुम्ही किती वेळा काढू शकता, किती वेळा भरू शकता, पण त्याला व्याज भेटत नाही, इंटरेस्ट भेटत नाही. म्हणजे प्रत्येक दोन्ही अकाउंटचा एक एक फायदा आहे आणि एक एक तोटा आहे. सेव्हिंग अकाउंटचा फायदा काय, तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट भेटतं
आणि डिसएडव्हान्टेज काय, तर त्याच्यामध्ये आपण एक लिमिट राहते पैसे काढण्याची आणि भरण्याची. पण करंट अकाउंटचा एक फायदा काय, की त्याच्यामध्ये आपण कितीही वेळा पैसे काढू शकतो, टाकू शकतो. आणि एक डिसएडव्हान्टेज करंट अकाउंटचा असा की त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला मिळत नाही. ओके, टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स्ड अमाउंट इन द बँक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. वी कॅन अवेल ऑफ फॅसिलिटीज लाईक द FD, फिक्स्ड डिपॉझिट और रिकरिंग डिपॉझिट स्कीम्स फॉर दॅट पर्पज. म्हणजे आपल्याला जर जास्त इंटरेस्ट मिळवायचं, ओके, जास्त व्याज मिळवायचं, आपल्याला काय करायला लागतं, FD मध्ये पैसे टाकायला लागतात, म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे टाकायला लागणार. ही रक्कम थोडीशी मोठी असते. फिक्स्ड FD मध्ये जे आपण पैसे टाकतो ती थोडीशी मोठी रक्कम असते. आणि फिक्स डिपॉझिट म्हणजे मी इतक्या दिवसांसाठी हे पैसे ठेवतोय, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, व्हॉट एव्हर इट इज. ओके, तर सपोज तुम्ही नॉर्मल सेव्हिंग अकाउंट मध्ये जर पैसे ठेवताय आणि जर तुम्हाला जर 6 रुपये व्याज मिळते, 6% व्याज मिळते, ओके, 6% इंटरेस्ट रेट मिळतोय, तर तुम्हाला FD मध्ये जर तुम्ही टाकणार तर तुम्हाला थोडासा वाढून मिळतो. ओके, FD म्हणजे मी फिक्स तितक्या ड्युरेशनसाठी ते पैसे ठेवणारच, म्हणून तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट मिळत असतो. नव्हत आपण इतक्या वेळचं इंटरेस्ट 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 बोलतोय. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतात कसं? ओके, इंटरेस्ट म्हणजे काय हे आपल्याला थोडीशी आयडिया आलेली आहे, पण हे कॅल्क्युलेट करतात कसं, व्याज म्हणजे एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण शिकणार आहोत. बघा, अकाउंट होल्डर्स ऑफ अ बँक आर पेड सम अमाऊंट फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. बरोबर, म्हणजे आपण जे 200 रुपये ठेवतोय त्या 200 रुपयांवरती आपल्याला ते किती रुपये देत आहेत, 8 रुपये किंवा 12 रुपये देत आहेत. तर हे जे 8 रुपये किंवा 12 रुपये आहेत त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण इंटरेस्ट बोलतो, म्हणजेच व्याज असं बोलतो मराठीमध्ये. ऑन द अदर हँड, पीपल हु बोरो फ्रॉम बँक आर चार्ज अन अमाऊंट फॉर द यूज ऑफ द मनी लोन टू देम. बघा, म्हणजे जे लोक पैसे बँकेकडून घेतात, फॉर एक्झाम्पल लोन घेतात, कार लोन असेल, पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, बरेचसे असे वेगवेगळ्या टाईपचे लोन्स असतात. म्हणजे लोन म्हणजे काय, तर आपण बँकेकडनं पैसे उधार घेतोय. मग हे पैसे ज्यावेळेस आपण बँकेकडनं घेतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी बँकेला पैसे द्यायला लागणार ना, कारण की बँकेमध्ये आपण पैसे ठेवल्यानंतर बँक आपल्याला पैसे एक्स्ट्रा देते. मग आपण बँकेकडून जर उसने पैसे घेणार तर आपल्याला पण काहीतरी एक्स्ट्रा पैसे द्यायला लागणार. मग मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये नाही का सांगितलं की हा व्यापारी जो आहे, बिझनेसमॅन जो आहे, तो बँकेमध्ये पैसे ठेवतो, मग त्याच्याकडनं शेतकरी पैसे घेतो बँकेमधनं, आणि शेतकरी काही रक्कम म्हणजे वाढवून बँकेला परत करतो. मग बँक काय करते, थोडीशी रक्कम स्वतःला ठेवते आणि बाकीची उरलेली रक्कम किंवा बाकीचे उरलेले पैसे या बिझनेसमॅनला परत करते. ओके, तर अशा प्रकारे असतं. म्हणजे आपण जर पैसे घेतले बँकेकडनं तर आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो, पे करावा लागतो. आणि जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवले तर काय होतं, बँक आपल्याला इंटरेस्ट पे करते. समजलं? इंटरेस्ट कोण कोणाला पे करतं, कशा प्रकारे पे करतं, समजलं? सगळ्यांनी लिहायचं चॅट बॉक्स मध्ये यस, अंडरस्टूड. चलो, write down everyone. Very good. Everybody is the writing. Good. ठीक आहे, चला, अंडरस्टँड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, सगळ्यांना समजते, व्हेरी गुड. तर बघा, द मनी डिपॉझिटेड इन द बँक और द मनी लेंट बाय अ बँक टू अ बॉरोवर इज कॉल्ड प्रिन्सिपल. म्हणजे बघा, आता प्रिन्सिपल म्हणजे आपल्या शाळेची प्रिन्सिपल नाही. प्रिन्सिपल इज व्हॉट, प्रिन्सिपल मीन्स जे की आपण अमाऊंट घेतो ना त्या अमाऊंटला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. आता आपण जे 200 रुपये बँकेमध्ये ठेवले ते 200 रुपये इज अवर नथिंग बट प्रिन्सिपल अमाऊंट. आणि जे आपल्याला 8 रुपये मिळाले दॅट इज व्हॉट, दॅट इज इंटरेस्ट. 200 रुपये वॉज द प्रिन्सिपल अँड 8 रुपीज और 12 रुपीज इज द इंटरेस्ट. मग आपल्याला इंटरेस्ट मधला आणि प्रिन्सिपल मधला फरक ही समजला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण एक लोन घेतलं बँकेकडनं 50,000 रुपयांचं. ओके, मग ते 50,000 रुपये जे आहेत दॅट इज प्रिन्सिपल अमाऊंट. मग आपण सपोज लोन घेतलेला आहे 50,000 रुपयांचा, आपण बँकेला परत करतोय 52,000 रुपये, म्हणजे 52,000 रुपीज आपण पे करतोय बँकेला. 50,000चं लोन घेतलं and we are paying 52,000 to the bank. So the extra 2,000 rupees is nothing but the interest, and that 50,000 is principal amount. Okay, now you understand principal amount and interest. These are different things. When calculating interest on a deposit or a loan, the rate of interest is given for every 100 rupees. म्हणजे जसं की तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक 100 रुपयांना आपण लोन लावत असतो. ओके, आता जर सपोज 4%चा रेट आहे इंटरेस्ट. ओके, 200 रुपयांवरती किती व्याज झालं,
8 रुपये व्याज झालं. म्हणजे आपण 200 रुपये बँकेमध्ये ठेवले तर आपल्याला एका वर्षानंतर किती रुपये मिळणार? 208 रुपये मिळणार. फॉर एक्झाम्पल आता मी 300 रुपये बँकेमध्ये ठेवतो तर किती रुपये मिळणार मला सांगा? इफ आय पुट 300 रुपीज इन बँक, सो हाऊ मच आय विल गेट बॅक? मला किती रुपये परत मिळतील? 300 रुपयांना किती रुपये परत मिळतील? ओके, 308 रुपये लिहिताय तुम्ही. अजून बाकीच्यांनी लिहा. ओके, 308 रुपये नाही मिळणार, 312 रुपये मिळतील. बघा, प्रत्येक 100 रुपयांना आपल्याला 4 रुपये मिळतात ना. हा पहिले 100 जे आहेत त्याला मिळणार आपल्याला 4. ओके, दुसरे 100 आहे त्याला किती रुपये मिळणार? त्याला पण आपल्याला 4 रुपये मिळणार. आणि जे तिसरे 100 आपण ठेवलं, 300 रुपये ठेवतो ना, तर आपल्याला किती रुपये मिळणार? परत त्याच्यासाठी 4 रुपये मिळणार. तर टोटल किती मिळणार? 312 रुपये. ओके, समजलं? 312 रुपये मिळणार. म्हणजे प्रत्येक 100 रुपयांसाठी आपण तो पर्सेंट रेट लावतोय. ओके, आता मला सगळ्यांनी सांगायचं न चुकता, मी बँकेमध्ये सपोज 1000 रुपये ठेवतोय. आय एम पुटिंग 1000 रुपीज इन बँक. सो हाऊ मच आय विल गेट बॅक? हाऊ मच आय विल गेट बॅक? करा, प्रत्येकाने ट्राय करा. 4% इंटरेस्ट रेट आहे 4%चा. 1080 रुपये. ओके, अजून अजून कोण सांगणार? बाकीचे ट्राय करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपला जो पुढचा प्रॅक्टिस सेट आहे ना, तो याच एक्झाम्पल्स वरती आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही पुढचं सॉल्व्ह करू शकता. ओके, somebody is saying 1120 rupees. Somebody is saying 1080 rupees. बघा, ओके, मोटे is saying 1040 rupees, which is correct. 1040 rupees is correct. 1000 rupees means what? 100च्या 10 नोटा. ओके, एका 100 रुपयांना 4 रुपये मिळतात, तर 10 100 रुपयांना किती रुपये मिळणार? 40 रुपये मिळणार, 40 रुपीज मिळणार. बरोबर. तर मग आपल्याला किती रुपये मिळतील परत? 1040 रुपये परत मिळतील. सगळ्यांना समजलं? चला मग, सगळ्यांना जर समजलं असेल तर सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये 1040 लिहा. Everyone just write 1040 rupees in chat box. Okay, good. ओके, अदिती पिलनकर, तू रुपीचा जो सिम्बॉल पाठीमागे लिहितेस ना, 1040 रुपीज, तर रुपीचा सिम्बॉल पहिले लिहायचा कधीही. ओके, रुपीचा सिम्बॉल पहिले लिहायचा आणि अमाऊंट नंतर लिहायचं. व्हेरी गुड, लाईक दिस. ठीक आहे, चला. इथे बेगडेने लिहिलेलं आहे बघा, तर तसं लिहायचंय, ₹1040. व्हेरी गुड. चला, ठीक आहे. 9, आता आपण काय शिकणार आहोत? सिंपल इंटरेस्ट शिकणार आहोत. इंटरेस्ट मध्ये पण टाइप्स असतात. सिंपल इंटरेस्ट एक आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट एक आहे. आय डोंट नो तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट तुमच्या सिलेबसला आहे का नाही, पण सिंपल इंटरेस्ट आहे. व्हेरी गुड हर्ष, सिंपल इंटरेस्ट आहेत. आपण सिंपल इंटरेस्ट शिकूयात. ओके, तर तुम्ही आता काढलत ना, तुम्ही जे 1040 रुपीज काढलत, दॅट 40 रुपीज इज सिंपल इंटरेस्ट. ओके, दॅट इज सिंपल इंटरेस्ट. पण आता मी तुम्हाला 1000 रुपीज सांगितले, तुम्हाला मी 300 रुपीज सांगितले, तुम्ही म्हणले सर 12 रुपये इंटरेस्ट मिळणार. 1000 बोललो मी, तुम्ही बोलले 40 रुपये इंटरेस्ट मिळणार. आता मी तुम्हाला बोलतो की मी घेतले 65,000 रुपीज. आता कसं कॅल्क्युलेट करणार? सपोज मी बँकेमध्ये ठेवले 65,000 रुपीज, 65000. आता कसं काय कॅल्क्युलेट करणार इंटरेस्ट? ओके, तर आपल्याला काहीतरी एक मेथड पाहिजे की नाही? आपल्याला माहिती पाहिजे कसं कॅल्क्युलेट करायचं ते. म्हणजे कितीही मोठी अमाऊंट आपण ठेवू शकतो ना, तर त्या अमाऊंटला आपण ते इंटरेस्ट कसं काढू शकतो हे आपण बघणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण बघूयात. बघा, एक्झाम्पल 1 मध्ये तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कशा प्रकारे सिंपल इंटरेस्ट मिळू शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण हे जे सिंपल इंटरेस्ट काढतोय ते एका वर्षासाठी काढतो. ओके, फॉर 1 इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी किती रुपये आपल्याला मिळणार. जर तुम्ही 1000 रुपये जर 2 वर्षांसाठी ठेवले तर तुम्हाला किती रुपये मिळणार? 1080 रुपये मिळणार.
समजलं? 1080 रुपये मिळणार. 2 वर्षांचं तुम्हाला व्याज मिळेल. आपण 1 वर्षासाठी कॅल्क्युलेट करतोय ना. बघा मी एक एक्झाम्पल वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. Vinita deposited 15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7 PCPA. Now what is PCPA? PCPA is percent per annum. म्हणजे percent means 100% per annum. annum म्हणजे इयरली, म्हणजे प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षासाठी जो इंटरेस्ट रेट असतो तो पीसीपीए मध्ये दिलेला असतो. बघा हा जो 7 पीसीपीए आहे, म्हणजे आपला जो इंटरेस्ट रेट 4 होता पहिले, आता किती येतो? आता 7 आहे. बघा 15,000 रुपीज आपण बँकेमध्ये डिपॉझिट केले ऍट द रेट ऑफ 7 पीसीपीए. हाऊ मच इंटरेस्ट विल शी गेट ऍट द एंड ऑफ द इयर? नाउ प्रिन्सिपल इज 15,000. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट इज 15,000. 15,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केलेले आहेत एका वर्षासाठी फॉर 1 इयर. इंटरेस्ट रेट आहे 7 पीसीपीए, जी की आपल्याला माहिती आहे. तर आता आपण कसं कॅल्क्युलेट करतो ते बघा. लेट अस सपोज दॅट इंटरेस्ट रेट ऑन प्रिन्सिपल ऑफ 15,000 इज एक्स. म्हणजे इंटरेस्ट किती आहे? एक्स अमाऊंट आहे. 15,000वरती एक्स इंटरेस्ट आपल्याला मिळतोय, आपण असं कन्सिडर करतोय. आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही, आपण एक्स कन्सिडर करतो त्याला. पण आपल्याला हे माहिती आहे की 100 रुपयांवरती आपल्याला किती रुपये इंटरेस्ट मिळतोय? 7 रुपये इंटरेस्ट मिळतोय. बरोबर, 100 वरती आपल्याला 7 रुपये मिळतात. तर 15,000वरती किती? आपण सिंपल असा फॉर्म्युला लिहिणार. 100 रुपयांवरती 7 रुपये, तर 15,000वरती किती रुपये? ओके, असा फॉर्म्युला मी इथे लिहिला. एक्स डिवायडेड बाय 15,000 इज इक्वल्स टू 7 डिवायडेड बाय 100. आता हा फॉर्म्युला कोणाकोणाला समजला नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा नो. बाकी ज्यांना समजलं त्यांनी यस लिहायचं, ज्यांना नाही समजलं त्यांनी नो लिहायचं, ज्यांना समजलं त्यांनी यस लिहायचं. नो, तर तो फॉर्म्युला कसा लिहिला ते समजलं नाही. ओके ठीक आहे, एस काही जण यस लिहितात, काही जण नो लिहितात. नो प्रॉब्लेम, ज्यांना समजलं नाही त्यांनी फ्रँकली नो लिहू शकता. आपण परत एकदा तो फॉर्म्युला शिकूया. ओके ठीक आहे, चला. ओके, बाकी ज्यांना समजला, काही जणांना नाही समजला, नो प्रॉब्लेम. ज्यांना नाही समजलं त्यांना नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी परत सांगतो. बघा 100 रुपीज आपल्याला किती रुपये मिळत आहेत? 7 रुपीज मिळत आहेत. एक 100 रुपीज जर आपण ठेवले तर आपल्याला 7 रुपीज मिळतात. बघा 100 पैकी 100ला किती मिळत आहेत? 7 मिळत आहेत. तर मी आता 15,000 ठेवतो, तर 15,000ला किती मिळणार? एक्स रुपीज मिळणार. आपल्याला माहिती नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. 100ला 7 तर 15,000ला किती? सो दिस इज हाऊ वी हॅव रिटन द फॉर्म्युला. आय होप नाउ यू अंडरस्टँड. ओके, 100ला आपल्याला रेट किती दिलाय? 7 दिलाय, 7 पीसीपीए. सो 100ला 7 तर 15,000ला किती? तर कसं कॅल्क्युलेट करणार ते बघा. आता व्हॉट वी विल डू, वी विल मल्टिप्लाय बोथ साइड्स विथ 15,000. म्हणजे दोन्ही साइडला आपण 15,000 मल्टिप्लाय केलं. आता दोन्ही साइडला 15,000 मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, हे तुम्हाला गोष्ट माहित असायला पाहिजे. म्हणजे जर इक्वल टू सिम्बॉलच्या दोन्ही साइडला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं किंवा जर डिवाइड केलं तर त्याला काहीही फरक पडत नाही त्या व्हॅल्यूवर. बरोबर ते. मग बघा, मग हे 15,000 आणि हे 15,000 गेट्स कॅन्सल्ड. ओके, दीज टू 15,000 गेट्स कॅन्सल्ड अँड दीज टू झिरोज अँड दीज टू झिरोज गेट्स कॅन्सल्ड. समजतंय? आता हे कॅल्क्युलेशन कसं करतोय आपण बघा. दोन्ही साइडला 15,000 मल्टिप्लाय केलं, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, इथे किती उरले? 150 उरले. आणि 150 मल्टिप्लाइड बाय किती आहेत? 7 आहेत. सो 157 जा 1,050 रुपीज. सो विनिता विल गेट अन इंटरेस्ट ऑफ 1,050. म्हणजे 1,050 काय आहे? इंटरेस्ट आहे फक्त. तिला टोटल अमाऊंट किती मिळेल? टोटल अमाऊंट 15,000 प्लस 1,050 रुपीज मिळणार. म्हणजे टोटल 16,050 रुपीज तिला मिळतील. ओके, कॅल्क्युलेशन समजतायत? हे जे कॅल्क्युलेशन आपण केले इथले, हे तुम्हाला समजले सगळ्यांना? लिहा पटापट चॅट बॉक्स मध्ये. जर समजले असतील तर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात, नसतील समजले तर परत हेच एक्झाम्पल आपण करूयात. सोपे कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, थोडस लक्षात घ्यायची गरज आहे. ओके, व्हेरी गुड, सगळ्यांना समजतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांना नाही समजलं त्यांनी फ्रँकली लिहायचं चॅट बॉक्स मध्ये, सर नाही समजलं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपण परत घेऊयात. नाऊ विलासराव बोरोड 20,000 rupees from a bank at the rate of 8 PCPA. PCPA means percent per annum. What is the amount he will return to the bank at the end of year? Sorry, just give me few seconds.
ओके, तर इथे आपल्याला काय करायचंय, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची की जी व्हॅल्यू विलासराव एका वर्षानंतर बँकेला परत करणार आहे. तर 20,000 वरती 8 PCPA न किती इंटरेस्ट होतं पहिल्यांदा आपण हे कॅल्क्युलेट करणार. तर डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, 100ला 8 रुपीज इंटरेस्ट आहे, तर 20,000 ला किती, बरोबर. तर काय करणार, दोन्ही साईडला आपण 20,000 ने मल्टिप्लाय करणार. इथे 20,000 ने मल्टिप्लाय केलं, इथे 20,000 ने मल्टिप्लाय केलं. हे 20,000 कटले कटले याच्यासोबत, हे बघा हे कटले याच्यासोबत, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. नाउ 200 multiplied by 8 that becomes 1600. So x is equals to 1600. Okay, so 1600 काय आहे, 1600 इज इंटरेस्ट. इंटरेस्ट बरोबर, म्हणजे फक्त व्याज 1600 रुपये झालेला आहे. मग रिटर्न किती करायला लागणार आपला अमाऊंट शुड बी रिटर्न दॅट इज प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे जे 20,000 रुपये घेतले होते ते आणि त्या 20,000 रुपयांचं जे इंटरेस्ट आहे, जे व्याज आहे ते ऍड करून त्यांना द्यायला लागणार. म्हणजेच 21,600 रुपीज विलासरावांना परत करावे लागतील बँकेला. ओके, समजलं 21,600 कसं आलं. ओके, चला पटापट आन्सर्स लिहायचे चॅट बॉक्स मध्ये, मग आपण पुढे जाणार, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार. ओके, पाटील तुम्हाला नाही समजलं, ठीक आहे. पंडित तुम्हाला पण नाही समजलं, नो प्रॉब्लेम, चला ठीक आहे. बघा आपण काय करतोय, हा जो आपला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे. मग आपण ह्या फॉर्म्युल्याने इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं, 16,000 रुपये. इथपर्यंत समजलं सगळ्यांना सांगा. पंडित आणि पाटील तुम्ही दोघांनी सांगायचंय की तुम्हाला इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं ते समजलं, 1600 रुपीज कसं आलं ते समजलं. ओके, पंडितला समजलं, व्हेरी गुड. 16,000 रुपीज कसं आलं, सॉरी 1600 कसं आलं हे तुम्हाला समजलं. ओके, पाटील तुम्ही अजून रिस्पॉन्स दिलेला नाहीये, ओके गुड. तर 1600 रुपीज आपल्याला इंटरेस्ट द्यायचं. ओके, फॉर एक्झाम्पल आपण आपल्या मित्राकडनं किंवा बँकेकडनं घेतले 100 रुपये, आपण 100 रुपये घेतले बरोबर, ऍट द रेट ऑफ 8 रुपीज. तर आपल्याला द्यायला किती लागतील त्यांना, हाऊ मच वी शुड गिव्ह देम आफ्टर 1 year. इफ वी टेक 100 रुपीज, सो हाऊ मच वी विल रिटर्न बॅक ऍट द रेट ऑफ 8 PCPA. सांगा, तुम्हीच सांगा, तुम्ही लोक सांगा. जर आपण 100 रुपये घेत आहोत बँकेकडनं एका वर्षासाठी, तर एका वर्षानंतर आपण त्यांना परत किती करणार, 8 रुपये परत करणार की 108 रुपये परत करणार, ऍट द रेट ऑफ 8% बोलतोय मी. इफ वी टेक 100 रुपीज फ्रॉम बँक ऍट इंटरेस्ट रेट ऑफ 8 PCPA, तर आपण त्यांना 8 रुपये परत करणार की 108 परत करायला लागतील ना. तर बघा, म्हणजे हे आपण घेतलेले 100 रुपीज आहेत आणि हे त्याचं व्याज 8 रुपीज आहे. सो आपल्याला ते जे 100 घेतले ते 100 तर परत करायचेच आहेत, पण त्या 100 रुपयांवरती जे व्याज आहे 8 रुपये तेही आपल्याला परत करायचे. सिमिलरली विलासरावांनी इथे घेतले होते 20,000 रुपीज आणि 20,000 रुपीजचं व्याज किती झालं, 1600 रुपये झालं. म्हणजेच त्यांना 20,000 तर परत करायचेच आहेत, पण 20,000 रुपीज सोबत 1600 रुपये ही परत करायचे आहेत. ओके, मग या दोन्हीची आपण ऍडिशन केली तर काय होणार, 21,600 रुपये. तर ह्या प्रकारे 21,600 रुपये त्यांना परत करायला लागतील. आय होप नाउ यू अंडरस्टँड, इज इट. चलो, सो at rate of 10 PCPA what would be the interest for 1 year on 6,000. चला आता सगळ्यांनी लिहायला सुरुवात करायची माझ्यासोबत, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके, 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे PCPA किती आहे आपला, 100 आहे, पर्सेंट पर एनमचा रेट आहे 100. तुम्ही 10 डिवायडेड बाय 100 लिहिणार. आपल्याला 6,000 वरती किती इंटरेस्ट लिहिणार ते काढायचंय, म्हणजे 6x डिवायडेड बाय 6,000 लिहिणार. ओके, चला इथपर्यंत सगळ्यांना समजलं, सगळ्यांनी लिहून घ्या. मी जे लिहितोय इथे ते सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. ओके, चला आता पुढे जाऊयात. आता काय करणार आपण, दोन्ही साईडला 6,000 ने मल्टिप्लाय करणार. x डिवायडेड बाय 6,000 ऍज इट इज. ओके, मल्टिप्लाइड बाय 6,000. ठीक आहे, लिहून घ्या, सगळ्यांनी लिहायचंय. इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 100 multiplied by 6,000. ओके, आता बघा काय काय कॅन्सल होणार.
हे 6000 कॅन्सल होतील याच्या बरोबर. इथे राहिला काय, इथे फक्त एक्स राहिला, बरोबर, इथे एक्स राहिला. हे 2 झिरोज गेले, हे 2 झिरोज गेले. इथे किती राहिले 60, इथे किती राहिले 10 राहिले. म्हणजे ते टोटल किती झाले 600 रुपीज झाले. नाउ 600 रुपीज इज व्हॉट, इट इज इंटरेस्ट. सो आपल्याला काय काढायचं होतं, ओनली इंटरेस्ट काढायचं होतं आपल्याला. इथे बघा, इथे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ना, फक्त इंटरेस्ट विचारलेला आहे आपल्याला. सो टोटल अमाऊंट विल बी 600 म्हणजे 6600 काय आपली टोटल अमाऊंट आहे. फक्त पण आपल्याला इथे टोटल अमाऊंट विचारली आहे का, नाही. आपल्याला ज्यावेळेस ते विचारतील, टोटल अमाऊंट ज्यावेळेस विचारतील, त्यावेळेस आपण काय लिहिणार 6600. इथे त्यांनी काय विचारलंय, फक्त इंटरेस्ट विचारलाय. मग इंटरेस्ट किती झाला सगळ्यांनी लिहा, सांगा चॅट बॉक्स मध्ये. फक्त इंटरेस्ट किती आहे, ओनली इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट इज 600. इंटरेस्ट इज 600. हा, ओके, गुड. इंटरेस्ट इज 600 अँड टोटल अमाऊंट, टोटल अमाऊंट किती आहे, टोटल अमाऊंट शुड बी पेड. टोटल अमाऊंट लिहा आता सगळ्यांनी. टोटल अमाऊंट आहे 6600. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 6600 इज द टोटल अमाऊंट आणि इंटरेस्ट इज 600 ओनली. व्हेरी गुड. चला, सगळेजण लिहित आहेत, व्हेरी गुड. ठीक आहे. आता आय होप सगळ्यांनी तुम्ही लिहून घेतलेलं आहे हे. त्यामुळे मी आता हे इरेज करतोय, आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, ओके. तर आता जे सोपे आहेत ते तुम्ही करणार घरी, जे अवघड वाटतं ते मी करेल इथे. ओके, बघा. सेकंड वन मध्ये तुम्ही काय करणार, दिस इज अ प्रिन्सिपल अमाऊंट अँड दिस इज अ रेट 6 PCPA, 6% पर एनम. हाऊ मच मनी विल बी गेट ऍट द एंड ऑफ इयर इन ऑल. आता इन ऑल म्हणजे काय, तर टोटल मनी काढायचं आपल्याला. एक ते इंटरेस्ट आपण काढणार, त्या इंटरेस्टला याच्यामध्ये आपण ऍड करणार प्रिन्सिपल मध्ये, मग आपल्याला काय मिळणार, टोटल मनी मिळणार. हे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. 9 थर्ड वन, Ahmed Chacha borrowed 25,000 at 20 PCPA. What amount will he have to return to the bank at the end of year? म्हणजे इथे पण तुम्हाला काय काढायचंय, टोटल अमाऊंट काढायचं. म्हणजे टोटल त्यांना किती परत करायला लागेल बँकेला. ओके, सो तुम्ही याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार थर्ड याचा, आणि तो इंटरेस्ट 25,000 मध्ये ऍड करून तुम्ही टोटल अमाऊंट लिहिणार. ठीक आहे ना. आपण फोर्थ एक्झाम्पल घेऊयात आणि आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करूयात. ओके, सो बघा इथे काय आहे, किशनराव वॉन्टेड टू मेक अ पॉन्ड इन हिज फील्ड. ही बॉरोड 35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? Now what we have to calculate? We have to just calculate interest. Okay, आपल्याला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. चला मग आता काय करूयात, लक्षात घ्या. अमाऊंट लक्षात ठेवा, एका जणाने अमाऊंट लक्षात ठेवायची आहे आणि एका जणाने PCPA लक्षात ठेवायचं. ओके, मी आता एक व्हाईट बोर्ड ओपन करतो तोपर्यंत. ओके, ठीक आहे, चला. नाउ आय होप द व्हाईट बोर्ड इज विजिबल टू यू, इज इट? ठीक आहे. तर आपली अमाऊंट काय होती, प्रिन्सिपल काय होती आपली, प्रिन्सिपल इज 35,250 आहे, बरोबर. आणि इंटरेस्ट रेट काय आहे, इंटरेस्ट रेट साठी मी इथे आर लिहितो. इंटरेस्ट रेट इज 6 PCPA. 6 PCPA. PCPA मीन्स व्हॉट, पर्सेंट पर एनम. आता आपण कसं कॅल्क्युलेट करणार, मग बघा. 100 रुपयांना किती रुपये द्यायचे आपल्याला, 6 रुपये. तर 35,250 रुपीज आपल्याला किती द्यायला लागणार, एक्स अमाऊंट द्यायला लागणार. लिहून घ्या सगळ्यांनी, माझ्यासोबत सगळ्यांनी लिहायचंय. ओके, मग बघा आता इथे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार, एक्स डिवायडेड बाय 35,250. सेम अमाऊंट नाही आपण मल्टिप्लाय करणार ह्याच अमाऊंटने. 35,250 इज इक्वल्स टू 6
divided by 100 multiplied by 35,250. आता कॅन्सल काय होणार ते बघा. हे 35,250 कटले याच्यासोबत. ओके, हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला. राहिलं काय बघा, 6 multiplied by 3525. 6 multiplied by 3525 is equals to x. आपलं राहिलं काय आता बघा, 6 multiplied by 3525 डिवाइड बाय 10 पण आहे. ओके, ह्या 100 पैकी एकच झिरो कट झाला नाही ते, इथे एक झिरो कट झाला, एक बाकी आहे, डिवाइड बाय 10. आता करा 6 मल्टिप्लाइड बाय 3525. आता मी कॅल्क्युलेटर वरती करतो फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, तुम्ही पेज वरती, वहीच्या पेज वरती करू शकता, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरायचं नाहीये. तर 6 मल्टिप्लाइड बाय 3525 becomes 21,150 divided by 10 as it is equals to x. आता परत इथे हा झिरो गेला, हा झिरो गेला, म्हणजे x is equals to what? x is equals to 2115. So this should be the answer. ठीक आहे, चला सगळ्यांना समजलंय? लिहा चॅट बॉक्स मध्ये, लिहा ज्यांना समजले त्यांनी. 2115. 2115 is the interest. ओके, 2115 should be the interest. आता टोटल अमाऊंट किती असेल सांगा बरं. व्हॉट शुड बी टोटल अमाऊंट? तशी आपल्याला विचारली नाहीये क्वेश्चन मध्ये, पण टोटल अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कशी कॅल्क्युलेट करणार? 35,250 मध्ये 2115 ऍड करणार, सो दॅट यू विल गेट द टोटल अमाऊंट. कोण लिहिणार पहिले टोटल अमाऊंट? चला, चला टोटल अमाऊंट लिहायची आणि आपल्याला क्लास क्लोज करायचा आज. चला लिहा लिहा पटापट. 5640 नाही होणार मोठे. चव्हाण परत एकदा करा. प्रियंका चव्हाण ज्यांचं नाव आहे त्यांनी परत एकदा करा. थोडंसं चुकलंय, बाकी सगळं बरोबर आहे. या नाव इट इज करेक्ट. पवार यांनी जे लिहिलंय 37,365 इज द करेक्ट आन्सर. दॅट इज टोटल अमाऊंट. ओके, दिस इज ओनली इंटरेस्ट. दिस इज ओनली इंटरेस्ट अँड टोटल अमाऊंट इज 37,365 इज द टोटल अमाऊंट, जे की आपल्याला विचारलेलं नाहीये, तरीही आपण कॅल्क्युलेट करतोय. ओके, डोंट बी सॉरी. तुम्ही ट्राय केल्यानंतर सॉरी बोलायचं नाही. चला ठीक आहे, बाय बाय. आजचा क्लास इथे संपला. आता तुम्ही सगळ्यांनी लिहून घेतला असेल तर तुम्ही क्लास लीव करू शकता. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन. Hopefully we'll see you in the next class. Okay, bye bye. Homework. Okay, homework. बाय सर. Yes, listen to homework should be your exercise or practice set 35 is your homework. Okay, exercise 30, practice set 35 is your homework. Chalo then, bye bye, goodbye, leave the meeting. बाय सर. Thank you, sir. Yes, bye bye. Bye, sir. Yes, bye bye. Chalo Patil, leave the class quickly.